तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पिकापैकी एक आहे, पण यावर्षी कमी उत्पादकता आहे। याचं कमी येण्याचं कारण म्हणजे येणाऱ्या प्रमुख किडी आणि रोग आहेत। आता या तूर पिकावर प्रामुख्याने 200 प्रकारच्या वेगवेगळ्या आपल्या किडी आढळतात, 5 ते 6 प्रकारचे वेगवेगळे रोग आपल्याला आढळतात। तर यामध्ये सध्या स्टेजमध्ये आपल्याला शेंगा पूर्ण अळीचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचप्रकारे फुले व जाळी करणाऱ्या अळीचा सुद्धा आपल्याला प्रादुर्भाव आपल्याला या तूर पिकावर पाहायला मिळत आहे। सगळ्यांना नमस्कार, मी डॉक्टर पंकज मडावी, विषय विशेषज्ञ पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र मोहोळ येथे कार्यरत आहे। तर आज आपण तुरीवरील प्रमुख किडी आणि तुरीवरील प्रमुख रोग कोणते त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया। तर तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पिकापैकी एक आहे, पण यावर्षी कमी उत्पादकता आहे। याचं कमी येण्याचं कारण म्हणजे येणाऱ्या प्रमुख किडी आणि रोग आहेत। आता या तूर पिकावर प्रामुख्याने 200 प्रकारच्या वेगवेगळ्या आपल्या किडी आढळतात, 5 ते 6 प्रकारचे वेगवेगळे रोग आपल्याला आढळतात। तसं असलं तरी या पिकामध्ये प्रमुख किडींचा जर विचार केला, यामध्ये शेंगा पोखरा अळी आहे, तिसारी पतंग आहे, शेंग माशी आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे या किडी आपल्या या तूर पिकावर आपल्याला पाहायला मिळतात। तर सध्याची जी स्टेज आहे, यामध्ये सध्या स्टेजमध्ये आपल्याला शेंगा पोखरा अळीचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचप्रकारे फुले व जाळी करणाऱ्या अळीचा सुद्धा आपल्याला प्रादुर्भाव आपल्याला या तूर पिकावर पाहायला मिळत आहे। तसे असले तरी शेंगा पोखरा अळी ही या तूर पिकातील प्रमुख अळी आहे। आता हे शेंगा पोखरा अळी आहे, ते इंग्रजी नाव आहे पॉट बोरर आणि शास्त्रीय नाव आहे हेलिकोवर्पा आर्मिजेरा। तर ही जी अळी आहे अत्यंत बहुभक्षीय अळी अशी मानली जाते। कारण काय की हे तूर पिकावर आपली उपजीविका न करता वेगवेगळ्या पिकावर आपली उपजीविका करत असते। तसेच वाटाणा झाला, हरभरा झाला। आता हरभऱ्यावर घाटी अळी म्हणून या शेंगा पोखरा अळीला आपण संबोधतो। तसेच कापसावर आपल्याला गुलाबी बोंड अळी म्हणून आपण संबोधतो। अशा वेगवेगळ्या नावाने ही जी कीड आहे प्रचलित आहे। तर या किडीचा जर जीवनक्रमांचा जर तुम्ही विचार केला, तर या जीवनक्रमामध्ये 4 प्रमुख अवस्था आहेत: अंडी, अळी, कोश, पतंग। ही जी अळी अवस्था आहे ही 6 अवस्थेमधून जात असते, त्यामुळे अळी अवस्था आहे अत्यंत हानिकारक अवस्था म्हणून या आपल्या मानलं जाते। कारण की या अळी अवस्थेमध्ये अत्यंत जास्त प्रमाणात ही कीड आपलं नुकसान करत असते। आता फुलोरा स्टेज आहे, फुलोरा स्टेजमध्ये ही काय करते, आपली जी अळी आहे ते जे अंडी, अळी, कोश आणि पतंग असे 4 अवस्था चांगल्या आहेत। जेव्हा अंडीतून अळी बाहेर येते तर काय होते, ते कोवळ्या पानांवर, फुलांवर अशी आपली अंडी घालत असते आणि याचे जर नुकसान करत असते। याचं प्रमुख जर बघायचं झालं, यामध्ये हिचं या अळीचं अर्ध शरीर बाहेर आणि अर्ध शरीर आतमध्ये असते। अशा प्रकारे हे सगळे दाणे आणि फस्त करत असते, त्यामुळे अत्यंत हानिकारक ही शेंगा पोखरा अळी आपल्याला या तूर पिकामध्ये पाहायला मिळते। त्याचं उपाय म्हणजे आधीपासूनच याला आपल्याला उपाय करणे गरजेचे आहे। यामध्ये शेतामध्ये एकरी 4 ते 5 कांगवंद सापळी लावणे, त्यामध्ये हेलिकोवर्पाचं लूर लावणे आवश्यक आहे। त्याचबरोबर यांत्रिक पद्धतीमध्ये इंग्रजी टी आकाराचे पक्षी थांबे 50 ते 30 लावणे गरजेचे आहे। त्याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपल्याला अजाडिरेक्टिन आहे 5% निंबोळी अर्काची फवारणी करणे गरजेचे आहे। परंतु या स्टेजला आपल्याला जैविक उपाय घेता येतात। जैविक उपायामध्ये आपल्याला आपला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने विकसित केलेलं हेलिओकिलचं फवारणी 1 मिली 1 लिटर पाण्यामध्ये त्यावेळेला थोडं नीळ टाकायचं आहे आणि फवारणी करायची। अत्यंत चांगलं असं आपल्याला प्रादुर्भाव कमी पाहायला या हेलिकोवर्पामुळे पाहायला मिळते। त्याचबरोबर रासायनिक कीटकनाशकाचा जर विचार केला, रासायनिक कीटकनाशकामध्ये आपल्याला एन्डॉक्झिकार्प आहे 0.5 मिली, त्याचबरोबर इमॅमेक्टिन बेन्झोइट 0.3 मिली प्रति लिटर पाण्यामधून आपल्याला फवारणी करणे गरजेचे आहे। अशा प्रकारे तुम्ही एकात्मिक कीड व्यवस्थापनातून या काही तूर पिकावर ज्या किडी आहेत त्याचं तुम्ही प्रादुर्भाव कमी करू शकता। धन्यवाद।